मराठी अभिनेत्री मेधा मांजरेकर यांनी अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केलं असून एक मोठा चाहता वर्ग निर्माण केला आहे. मात्र नुकताच त्यांनी त्यांच्या एका भयानक आजाराबद्दल मोठा खुलासा केला आहे. त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट करत लिहिलं आहे की आयुष्यात काही प्रवास असे असतात जे तुम्हाला कायमचे बदलून टाकतात. माझा हा प्रवासही तसाच होता. माझ्या ट्रीटमेंटचा एक टप्पा आता संपत आला आहे. मला कर्करोग झाला आहे. या गंभीर आजाराचा मी मोठ्या धाडसाने सामना करत आहे. माझा वाढदिवस जवळ येत आहे. अशावेळी मी मागे वळून पाहते त्या आजारांच्या निदानाकडे नाही, त्या सर्जरीकडे नाही, त्या केमोथेरपीकडे नाही आणि त्या रेडिएशनकडेही नाही. मला आठवतोय तो फक्त दैवी संकेत. मला त्या अदृश्य हातांची आठवण येते ज्यांनी मला दररोज सांभाळलं. लोक मला बऱ्याचदा विचारतात, तुम्ही या सगळ्यातून कशी बाहेर पडलात? याचं उत्तर खूप सोपं आहे. मी या वाटेवर कधीच एकटी चालले नाही. जेव्हा जेव्हा मला वाटायचं की मी आता पुढं एकही पाऊल टाकू शकत नाही, या प्रवासात मला उमगलं की देव नेहमीच आपल्यासमोर दैवी रूपात प्रकट होत असतो. तो माझ्या आयुष्यात माझ्या गुरूच्या, डॉक्टरांच्या, नर्सेसच्या, माझ्या कुटुंबाच्या आणि मित्रांच्या रूपात आला. आणि काही व्यक्ती तर अशा होत्या ज्या माझ्यासाठी अनोळखी होत्या, पण पुढे जाऊन त्याच व्यक्ती माझ्यासाठी आशीर्वाद ठरल्या. मात्र या सगळ्यात सध्या मी एक मोठ्या संकटाचा सामना करत आहे. खूपच वाईट दिवस आहेत सध्या माझ्यावर. मला वाचवायला देवाकडे प्रार्थना करा, अशी त्यांनी चाहत्यांकडे विनंती केली आहे. एकंदरीतच अभिनेत्री मेधा मांजरेकर या रुग्णालयात कर्करोगाशी 2 हात करत आहेत. तर अभिनेत्री मेधा मांजरेकर या लवकरात लवकर बऱ्या व्हाव्यात हीच ईश्वरचरणी प्रार्थना.